चला जादूची अगरबत्ती घ्या, ज्याचे गुडघे दुखत असतील त्यांना गुडघ्याला अगरबत्तीची धुनी द्या, लगेच दुखणे गायब. ए भाऊ इकडे ये. हा बोला नाही, काय म्हणू लागल्या? गुडघे दुखायला लागले, अगरबत्ती ते वाटा मला. आई तुमचे गुडघे दुखताय तर घरी बसा ना, कशाला रिकाम फिरू लागल्या? पेन्शन आणायला गेलते भाऊ. चलो चलो कटाळा आला म्हणून बसले इथं. अच्छा, पेन्शन आणायला गेलत्या का आई तुम्ही? गुडघे दुखताय का तुमचे? गुडघे दुखतेत. आई मी अगरबत्ती देतो तुम्हाला, पण त्यासाठी आई तुम्हाला 500 रुपये लागतील. हा देते ना मग. हो द्या, मी अगरबत्ती देतो. हा देते रे भाऊ. हे घे भाऊ. ठीक आहे, ही अगरबत्ती. हा ही अगरबत्ती तुम्ही काय करायची माहिती का? घरी गेल्यावर ना ही अगरबत्ती लावायची आणि याची धुनी ना तुमच्या गुडघ्याला द्यायची आणि मग बघा लगेच तुमचे ना गुडघे दुखणेच गायब होऊन जाईल. बरं भाई, नाव घेन बाबा तो देवाला. चला येऊ आई मी. हा चला जादूची अगरबत्ती घ्या. चला अगरबत्तीवाला आला, चांगल्या चांगल्या अगरबत्त्या घेऊन आला. हो भैया इकडे या ना. हा बोल ना, काय म्हणू लागला? अरे भैया काय विकू लागले? अरे मी हिरोईन विकू लागलो. हिरोईन हे बघ, या खिशामध्ये ना, या खिशात ऐश्वर्या राय, या खिशात करिश्मा कपूर, या खिशामध्ये ना कॅटरीना कैफ आहे. तुला कोण पाहिजे बोल? मला अगरबत्ती पाहिजे, अगरबत्ती. अरे अगरबत्ती कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे ना? अरे तुला कोणी सांगितलं माझ्याकडे अगरबत्ती आहे म्हणून? आता तुम्हीच तर म्हटले जादूची अगरबत्ती घ्या, जादूची अगरबत्ती. अरे तुला माहिती होतं ना मी अगरबत्ती विकू लागलो म्हणून, तर जग मारायला विचारू लागला का काय विकू लागले म्हणून? अरे सॉरी भैया, मला अगरबत्ती पाहिजे. अरे कशासाठी पाहिजे तुला अगरबत्ती? अरे भैया उद्यापासून माझे पेपर चालू होत आहे. अरे तर मग घरी जाऊन अभ्यास कर ना, कशाला रिकामा फिरू लागला? अरे भैया माझा काहीच अभ्यास झालेला नाहीये. अरे म्हणूनच मी म्हणत आहे घरी जा आणि अभ्यास कर. अरे भैया मला जादूची अगरबत्ती द्या ना, मला परीक्षेत पास व्हायचं आहे. अरे काय पागल झाला का? काय झालं भैया? अरे माझ्याकडे अशी अगरबत्ती नाही भेटत, समजलं ना? अरे भैया मी तुम्हाला पैसे देतो ना, मला द्या ना जादूची अगरबत्ती. अरे तुम्हाला किती पैसे दिले ना तरी माझ्याकडे अशी अगरबत्ती नाही भेटत, समजलं ना? तुला माहिती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. आणि तू बिना अभ्यासाचा पास व्हायचं म्हणतोय? सॉरी भैया, आता मी चांगला अभ्यास करून पास होणार. बेस्ट ऑफ लक. चांगला अभ्यास कर. चल येऊ मी. हो. अरे यार, इतक्या वर्षानं आपण नोकरी करतो, आतापर्यंत आपलं प्रमोशन नाही. अरे यार ते सानपचं प्रमोशन झालं यार, त्याला 2 वर्ष झाले प्रमोशन होऊन. काय लोचे करतात काय माहित, पण कसे करतात काय करतात. आपण तर इमाना इतपारे किती काम करतो. आपल्या मागच्या लोकांचे प्रमोशन होतात, आपला प्रमोशन होत नाही. प्रमोशन झालं पाहिजे यार आपलं. चला जादूची अगरबत्ती घ्या, चला प्रमोशनची अगरबत्ती घ्या. चला अगरबत्तीवाला आला. अगरबत्ती. ओ भैया जरा 1 मिनिट इकडे. हा बोला ना सर, काय म्हणू लागले? ओळखला का? नाम तो सुना होगा, विजय दीनानाथ चव्हाण. नाही यार सर, नाही ओळखलं. कमाल आहे यार. आम्हाला नाही ओळखत तू. नाही. आम्ही CID ऑफिसर. सीआयडी ब्रँच. अरे ते टीव्ही वाली सीआयडी का? अरे ते तर नकली आहे, आम्ही खरोखरचे. अरे तुम्ही खरोखरचे सीआयडी वाले? यार खरोखरचेच आहे ना, मग ड्युटी चालू आहे आमची इथे. पण तुम्ही मला कशाला बोलवलं? अरे यार आता तू काहीतरी म्हटला होता प्रमोशन साठी अगरबत्ती वगैरे तुझ्याकडे आहे म्हणून. हा मग काय झालं? अरे तर आम्हाला वाटलं की आमचं प्रमोशन झालं पाहिजे ना. तर प्रमोशनची अगरबत्ती पाहिजे का तुमच्या दोघांना? प्रमोशन साठी 15 वर्ष झालेत एका जागेवरच घासत आहे. आम्ही माणसं येणार, आम्हाला प्रमोशन. हे असं सुनसान जागेवर उभं राहावं लागतं ड्युट्या करीत. अगरबत्ती देतो मी, पण त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये लागतील आणि तुम्हाला 1000 रुपये लागतील. आणि तुम्ही सीआयडी आहे म्हणून तुम्हाला मी डिस्काउंट देऊ लागलो, नाहीतर मी लोकांकडून 2-2 हजार रुपये घेतो. मंजूर आहे का तुम्हाला? आम्ही द्यायला तयार आहे, पण आमचं काम झालं पाहिजे. हे काय 100% प्रमोशन झालं पाहिजे. 100% नाही, 1001% गॅरंटी घेतो मी. आपलं प्रमोशन कधी झालं ना त्याला लाडून आपण तोलून टाकू, नाही तर बिलकुल बिलकुल हा? बिलकुल. साखर त्याच्या तोंडात साखर समजा. मी काय म्हणतोय, लाडू आणि साखर तुमच्याकडेच ठेवा तुम्ही दोघं. मला फक्त पैसे द्या माझ्या अगरबत्तीचे. चालेल ना, देऊन टाकू ना. देऊन टाकू. हे बघा, या 6 अगरबत्त्या आहे, हे घ्या. तुम्ही 3 घ्या आणि तुम्ही 3 घ्या. तुम्ही काय करायचं माहिती का? आता ज्यावेळेस तुम्ही ऑफिस मध्ये जाल ना, तर सराच्या केबिन जवळ आहे ना ही अगरबत्ती लावायची. असं तुम्हाला 3 दिवस करावं लागेल आणि 3 दिवसानंतर तुम्ही बघा तुमचं डायरेक्ट प्रमोशन होऊन जाईल. काही काळजी करायची टेन्शन नाही. ही आहे का ती जादूची अगरबत्ती? हा, ही अगरबत्ती आहे ती. अगरबत्ती तर भेटली तुम्हाला, पण पैसे माझे कधी भेटले? हा, तुला पैसे. अरे यार पैशाची काय चिंता कर. ठीक आहे, 1000 रुपये साहेब तुमचे देऊन टाक. हा हे आता हे बघ पैसे दिलेत, पण काम 100% व्हायला पाहिजे. काम 100% व्हायला पाहिजे. 100% होऊन जाईल. चला येऊ का आम्ही? हो चालेल चालेल. चला जादूची अगरबत्ती घ्या. अगरबत्तीवाला आला. हो भाऊ इकडे. हा बोल ना. अरे हा काय चमत्कार झाला, तू तर सेम टू सेम माझी कॉपी आहे. हो यार भाऊ, मी काय म्हणतो? हा बोल ना, काय म्हणतो?
अरे भाऊ माझी एक बहीण आहे. अरे तुला एक बहीण आहे तर मी काय करू त्याचं? अरे भाऊ माझी बहीण अभ्यासात खूप हुशार होती. अरे भाऊ ही तर चांगली गोष्ट आहे. अरे भाऊ ती आता बिलकुल अभ्यास करत नाही आहे. अरे असं कसं काय झालं? अरे भाऊ मी तिला म्हणलो होतो की तुझ्या वाढदिवसाला मी फोन घेऊन देईल म्हणून. अच्छा म्हणजे तू तिला फोन घेऊन देईल तिला म्हणून ती अभ्यास नाही करत आहे का? अरे तसं नाही आहे भाऊ. मग कसं आहे? अरे भाऊ मी तिला फोन घेऊन दिला. अरे मग तर तिने चांगला अभ्यास करायला पाहिजे ना. अरे भाऊ मी तिला जेव्हापासून फोन घेऊन दिला ना तेव्हापासून ती फोनमध्ये व्यस्त असते, कोणाला बोलत पण नाही. आणि ती ना ते इंस्टाग्राम काय स्नॅपचॅट त्याच्यामध्ये व्यस्त असते. अरे भाऊ तुला एक गोष्ट सांगू का? हो भाऊ सांगा ना. अरे भाऊ आपणच आहे ना आपल्या मुलींना बिघडवतो आहे. ते कसं? अरे तू तुझ्या बहिणीला फोन घेऊन दिला आणि तिची वर्तणूक बदलली, बरोबर आहे ना हे? हो भाऊ बरोबर आहे. अरे भाऊ मला हे म्हणायचे आहे की तू तिला फोन घेऊन दिला आणि तिची वर्तणूक बदलली. तू मला हे एक सांग की तू तिला फोन कधी घेऊन दिला? अरे भाऊ 1 महिना झाला मी तिला फोन घेऊन दिला. अरे भाऊ या 1 महिन्यामध्ये तू कधी तुझ्या बहिणीचा फोन चेक केला का? नाही भाऊ फोन चेक करणं दूरच, घरामध्ये कोणी पाहुणे आले तर ती पाणी सुद्धा देत नाही. ती कोणाशी बोलते हे कधी तू माहिती गेले का? नाही भाऊ. आता तू मला हे एक सांग की कधी तू तुझ्या मैत्रिणी कोण आहे त्याची चौकशी केली का? नाही भाऊ. अरे तर याला जबाबदार कोण? आपणच ना. हो भाऊ बरोबर. आणि तीच मुलगी कोणासोबत पळून गेली तर आपण पश्चाताप करतो. अरे फोनचा वापर चांगला पण आहे आणि वाईट पण आहे, पण हे सांगणार कोण? आपण काही चांगलं सांगायला गेलो तर मुली धमक्या देतात. हो भाऊ खरं बोलले तुम्ही. ज्या मुली फोनच्या अधीन गेल्या त्यांनी घरच्यांचा विचार करून आता तरी सुधरा. चल येऊ भाऊ मी. हो भाऊ चला जादूची अगरबत्ती घ्या, सर्व समस्याचा उपाय जादूची अगरबत्ती. भैया एक मिनिट इकडे या. हा बोला ना भैया काय म्हणू लागले? ओ भैया तुमच्याकडे अशी अगरबत्ती आहे का? अरे प्रत्येक समस्याची अगरबत्ती आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त सांगा तुमची समस्या काय आहे. बघा नंतर पलटीने खायची हा कशाची अगरबत्ती मागायला लागला. अरे तुम्ही फक्त बोला समस्या काय आहे, तुम्हाला अगरबत्ती भेटून जाईल. फायनल अरे एकदम फायनल. बरं भाऊ मला अशी अगरबत्ती द्या की मी तिचा धूर घेतल्याबरोबर मेलोच पाहिजे. अरे असे काय म्हणू लागले? मला काय जेलमध्ये टाकता का? अरे तसं नाही भैया, मी पहिलेच माझ्या मायबापाला सांगत होतो माझं लग्न नक्का करू मी ज्या पोरी सोबत लग्न नाही करायचं म्हटलं माझ्या आईनं बळजबरी लग्न करून टाकलं. ज्या दिवशीपासून त्या पोरी सोबत लग्न केलं त्या दिवशीपासून माझं आयुष्य बर्बाद झालं. काय सांगू, मला काही दुसरं काही नाही पाहिजे, मला फक्त मरायची अगरबत्ती पाहिजे. अरे तुम्हाला एवढी मारायची दवस आली ना तर 10 रुपयाची ना उंदीर मारायची दवा घ्या, ती खा आणि झोपून जा. अरे भैया मी याच्या पहिले 2-3 पाकिट उंदराची दवा पिलो पण काहीच नाही झालं मला. उंदीर मारायची दवा तुम्ही 2-3 पाकिट पिली आणि तुम्हाला काही नाही झालं? नाही झाले. अरे असं कसं जहिरीलं पोट आहे तुमचं? मला फक्त मरायची अगरबत्ती पाहिजे. अशी अगरबत्ती द्या की धूर घेताच मिळलो पाहिजे. अरे अगरबत्ती अशी नाही भेटत, समस्याचा उपाय राहतो. हा. मी मरून जाऊ तर मी काय सुपाऱ्या घेऊन अगरबत्ती विकू लागलो का? अरे भैया काय सांगू तुम्हाला, माझी बायको सकाळी उठती व्यवस्थित भांडणं करत फिरती, तिला तर कोणी काही बोलत नाही, मलाच लोक मारतात. मी मार खाऊन वैतागून गेलेलो आहे. फक्त मला मारायची अगरबत्ती द्या. अरे तुम्ही नका मरू. तुमच्या समस्याचा उपाय काय आहे माहिती का? मी तुमच्या बायकोचं आहे ना तोंड चूप करण्याची अगरबत्ती देतो. अरे भैया तुम्हाला काय माहित आहे तिला भूत लागलं का चूड लागली, तिचं तोंडच बंद होत नाही. माझ्या अगरबत्तीवर तुम्हाला भरोसा आहे की नाही? बिलकुल आहे. ठीक आहे, या 3 अगरबत्त्या, या 3 अगरबत्त्या तुम्ही काय करायचं माहिती का? दररोज आहे ना 1 अगरबत्ती घरामध्ये लावायची आणि याचा धूर जसा तुमच्या बायकोच्या तोंडात जाईल ना तर तिचं तोंडच बंद होऊन जाईल. बरं येऊ का मी? कुठे चालले? पैसे कोण देईन? कशाचे पैसे? अगरबत्तीचे पैसे. किती? 500 रुपये. लय झाले. नाही एवढंच होता. पण फरक पडणार ना? अरे 100% पडेल. देतो तुमच्यावर भरोसा करून. अरे 100% भरोसा करा. चला येऊ मी. हो या. चला जादूची अगरबत्ती घ्या, अगरबत्तीवाला आला. चला अगरबत्ती लावा आणि फायदाच फायदा करून घ्या. चला जादूची अगरबत्ती घ्या. काय म्हटलं तू? कुठं सर? काय म्हटलो मी? जादूची अगरबत्तीचं काय म्हटलं? सर जादूची अगरबत्ती विकतो मी. काय झालं? तू एक अगरबत्तीवाला? हो सर काय झालं? तुझं नाव लई ऐकलंय मी. माझ्या मित्राला पण तू अगरबत्ती दिली होती. कोणत्या मित्रांना सर? ते माझा मित्र CID मध्ये. हो सर ते CID वाले आले होते माझ्याकडे. काय झालं मग? मला पण पाहिजे अगरबत्ती. सर तुम्हाला कशासाठी पाहिजे अगरबत्ती? मी आताच नवीन वकील झालो, माझ्याकडे जास्ती क्लायंट यायला पाहिजे, माझं नाव टॉपवर जायला पाहिजे. सर त्यासाठी मी तुम्हाला अगरबत्ती देतो, पण त्यासाठी तुम्हाला आहे ना 2500 रुपये लागतील. देतो ना. द्या मग मी अगरबत्ती देतो. हे बघा सर, हे ना 9 अगरबत्त्या आहे. पकडा या, दाखवा पैसे. या 9 अगरबत्त्या तुम्ही काय करायचं माहिती का सर? सर तुम्ही कोर्टामध्ये किती वाजेला जाता? 10 वाजता.
सर तुम्ही 10 वाजेला जाता ना, तर तुम्ही काय करायचं माहिती का, उद्यापासून आहे ना 9:30 वाजेलाच कोर्टामध्ये जायचं आणि ही अगरबत्ती आहे ना कोर्टामध्ये लावायची. असं तुम्हाला सर 9 दिवस करावं लागेल. आणि 9 दिवसानंतर तुम्ही बघा तुमच्याकडे आहे ना खूप सारे क्लायंट येतील आणि तुमचं नाव आहे ना टॉप लेवलवर जाईल. खरंच याचा फायदा होईल का? हो सर, 100% काम होणार. चला येऊ सर मी. हा या चला. चला जादूची अगरबत्ती घ्या, धंद्यामध्ये बरकत आणा. चला जादूची अगरबत्ती घ्या. चला अगरबत्तीवाला आला. हो भैया इकडे या. हा बोला ना भाऊ, काय म्हणू लागले? मी काय म्हणतो, मला द्या ना जादूची अगरबत्ती. हा देतो मी तुम्हाला जादूची अगरबत्ती, पण पहिले हे तर सांगा कशासाठी पाहिजे तुम्हाला जादूची अगरबत्ती? अरे भैया काय सांगू तुम्हाला. ठीक आहे, काहीच नका सांगू, चला येतो मी. अरे थांबा थांबा, सांगतो ना भैया. सांगा ना मग लवकर. अरे भैया माझा रिक्षाचा धंदाच होत नाही आणि घरी गेलो ना बायको सारखं म्हणती पैसे आणा पैसे आणा. आता तुम्ही सांगा, माझा रिक्षाचा धंदाच होत नाही, तुम्ही पैसे कुठून देणार? अच्छा असं आहे का? हो ना भैया, पैसे नाही दिले ना बायको भांडण करते. मग तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे भांडण सोडवायला येऊ का मी? नाही नाही भैया, मी काय म्हणतो, मला अशी अगरबत्ती द्या जेणेकरून माझा रिक्षा धंदा चांगला होईल. हा देतो मी तुम्हाला जादूची अगरबत्ती, पण त्यासाठी तुम्हाला 200 रुपये लागतील. 200 रुपये का? हा 200 रुपये. हो ना, देतो ना मी 200 रुपये. हे घ्या ना. देतो मी तुम्हाला अगरबत्ती. हे बघा या 2 अगरबत्त्या आहे. या 2 अगरबत्त्या तुम्ही काय करायचं माहिती का, सकाळी निघताना आहे ना रिक्षामध्ये अगरबत्ती लावायची. असं तुम्हाला 2 दिवस करावं लागेल आणि 2 दिवसानंतर तुम्ही बघा तुमचा धंदा कसा होतो तर. अरे बापरे, खरंच भैया धंदा माझा चांगला होईल. अरे 100% तुमचा धंदा एकदम भारी होणार. चला येऊ का मी? हो ठीक आहे. चला जादूची अगरबत्ती घ्या, अगरबत्तीवाला आला. ए भाऊ इकडे. हा बोल ना भाऊ, काय म्हणू लागला? भैया एक गोष्ट सांगू का तुम्हाला? अरे नको रे, 2 गोष्ट सांग. मी काय म्हणू लागलो भैया, हा काय म्हणू लागला? भैया माझा वजनच कमी होत नाही आहे. अरे तुझं वजन कमी नाही होत आहे तर मी काय करू त्याचं? मला ना वजन कमी करण्याची अगरबत्ती द्या ना. अच्छा, वजन कमी करण्याची अगरबत्ती पाहिजे का तुला? हा ना भैया, मला वजन कमी करण्याची अगरबत्ती पाहिजे. अच्छा, तू मला हे एक सांग की तू काय खातो? भैया मी सकाळी आहे ना 10 पराठे तूप लावून खातो, आणि दुपारी 10 चपात्या आणि भाजी, आणि संध्याकाळी 2 किलो कंटक्की. बस. अरे बस, तू एवढंच खातो? हो ना भैया, घरच्या लोकांचा पण विचार करावा लागते ना. अरे बापरे, काय माणूस आहे तू. तुझं एवढं आहे ना, घरच्यांचा कोणी विचार नाही करत माहिती का? हो भैया द्या ना, हो वजन कमी करण्याची अगरबत्ती. अरे जाय रे, तुझ्यासाठी आहे ना माझ्याकडे अगरबत्ती नाही. चल येतो मी. ए भाऊ देणार रे भाऊ. अरे बॅग सोड दे ना भाऊ, बॅग सोड, चल. भाऊ. चला जादूची अगरबत्ती घ्या, अगरबत्तीवाला आला. चला अगरबत्तीवाला. हो भैया इकडे. हा बोल ना, काय म्हणू लागला? अरे भैया अरे पहिले मागा सारा काय भपका आला यार. कशाचा? हे काय करू लागले तुम्ही? दिसत नाही का दारू पिऊ लागलो? अरे कशाला पिऊ लागले दारू? नका पिऊ दारू. खूप टेन्शन आहे भाऊ आम्हाला. कशाचं टेन्शन आहे तुम्हाला? अरे भाऊ आम्हाला पण खूप जास्त टेन्शन आहे. कशाचं टेन्शन आहे तुम्हाला? तुला कशाचं टेन्शन आहे? माझ्या घरचे मला फोन घेऊन देत नाही. आणि तुला कशाचं टेन्शन आहे? अरे भाऊ मला खूप दिवसापासून गाडी घ्यायची पण घरचे गाडी घेऊन देतच नाही. आणि तुला कशाचं टेन्शन आहे? अरे मला भाऊ नोकरी भेटत नाही, त्याचं टेन्शन आहे मला. आणि तुला कशाचं टेन्शन आहे? अरे भाऊ माझ्या गर्लफ्रेंडने मला धोका दिला. अरे बापरे, तुला पण गर्लफ्रेंड आहे का? अरे भाऊ होती पण तिने मला धोका दिला. अरे कशाला तिनं धोका दिला रे तुला? तिने काय करायचं असतं माहिती का? तुला आहे ना डोंगरावरून धक्का तरी द्यायचा असता. आता तुम्ही मला हे एक सांगा की तुमचे आई वडील काय काम करता? अरे भैया माझे आई वडील शेती काम करतात. अरे भैया माझे आई वडील मजदुरी काम करतात. अरे भाऊ माझे वडील तर मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात आणि आई शेतात काम करते. अरे भाऊ माझे वडील कंपनीत जातात. अरे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एवढा कष्टातून वाढवलं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हो भाऊ सांगा ना. जब माँ छोड़कर जाती है तब दुआ देने वाला कोई नहीं होता, और जब पिता छोड़कर जाता है तब हौसला देने वाला कोई नहीं होता. अरे तुम्ही एवढ्या लहान वयात दारू पिताय, तुम्हाला काही झालं तर तुमच्या आई वडिलांचे कसे होणार? ते तर जिवंत असून पण मरून जातील. हो यार भाऊ, दारू खूप वाईट गोष्ट आहे. यानंतर आम्ही कधी दारू पण नाही पिणार का रे? हो यार यार भाऊ, भाऊ, याच्यानंतर याच्यानंतर कधी दारू नाही नाही. आणि आमचे जे मित्र आहे आम्ही त्यांना पण सांगन दारू खूप वाईट आहे, दारू वगैरे पिऊ नका. आम्ही यानंतर फक्त आमच्या आई वडिलांची सेवा करू. अरे चला येऊ मी. हो भाऊ, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला ना. वकील साहेब मी तुम्हाला शोधत होतो. अरे पहिली गोष्ट तुम्ही आहे ना वकील नाहीये आणि तुम्ही मला कोण शोधू लागले? काय दिसू राहिले तुम्ही कोट पॅन्ट? अरे काय कोट पॅन्ट घातल्यानं वकील बनता का? तसं नाही घालू शकत का मी कोट पॅन्ट? मग तुम्ही वकील दिसू राहिले ना मला. अरे मी वकील नाहीये. मग काय करता तुम्ही? मी आहे ना अगरबत्तीचा बिझनेस करतो माहिती का? कशाची अगरबत्ती? अरे मी आहे ना जादूची अगरबत्ती विकतो. जादूची अगरबत्ती? हा जादूची अगरबत्ती. जादूची अगरबत्ती म्हणजे माहिती का तुला? अरे लोकांच्या काही समस्या असल्या ना तर त्या आहे ना मी माझ्या अगरबत्तीने सोडवतो. अच्छा असं आहे का? हो असं आहे. चल येऊ का मी? या. तिकडे बघ ना. कुठे ग? अगं नीट बघ ना तिकडे. अरे यार काय ग तिकडे?
अगं ते बघ, ते भैया नाही दिसत आहे का तुला? अगं कोणते भैया? अगं ते बघ ना. अरे हो, दिसले का? चल ना त्यांच्याकडे. चल पटकन चल. कुठे चालले? आम्ही त्या भैयाकडे चाललो. लवकर या. हो हो, चल ग. काय भैया, ओळखलं का नाही आम्हाला? अरे असे कधी होईल का मी तुम्हाला नाही ओळखणार म्हणून? कशा आहात तुम्ही दोघी पण? भैया आम्ही दोघे बरे आहोत. तुम्ही कशा आहात? मी पण एकदम बरा आहे. भैया तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगायची आहे. नको ग, काय झालं भैया? मला एक नाही दोन गोष्ट सांग. भैया तुम्हाला माहित आहे का, आम्ही दोघींनी खूप अभ्यास केला. अरे वा, शाबास. आणि भैया माझा आहे ना शाळेत पहिला नंबर पण आला. हो भैया माझा पण आला. अरे खरंच? हो भैया खरंच. मग पार्टी पाहिजे आता मला. हो भैया चला ना घरी. अरे मी तुमच्या घरी आलो तर तुमचे आई वडील मारतील ना मला? अरे भैया नाही नाही मारत, चला घरी. अच्छा ठीक आहे मग. अरे भैया तुम्ही तर म्हणले होते ना की तुम्ही परीक्षेत पहिला नंबर आणा, अभ्यास करा, मग तुमचे आई वडील तुम्हाला चॉकलेट, कॅडबरी आणि गेम्स घेऊन देतील. हो मी म्हंटलो होतो, पण काय झालं, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला चॉकलेट ते घेऊन नाही दिलं का? अरे भैया तसं नाहीये, मग कसं आहे? आमच्या आई वडिलांनी आम्हाला सर्व काही घेऊन दिले. अरे वा. भैया तुम्हाला माहित आहे का, आम्ही शाळेत आहे ना अंधश्रद्धेवर एक नाटक पण केलं. अच्छा, काय दाखवलं तुम्ही त्या नाटकामध्ये? अरे भैया आम्ही त्या नाटकात दाखवलं की कधी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही. खूप हुशार झाला तुम्ही दोघी पण. हो भैया. हो भैया. असाच चांगला अभ्यास करा व आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा. हो भैया, चला आम्ही येतो. हो चला. बाय बाय. पप्पा. चला यार, आता घरी जाऊन सरप्राईजच देतो. अरे कोण आहे, काय काम आहे? अरे ओळखलं नाही का? अरे ओळखायला काय, तू काय कुण्या पिक्चरचे हिरो आहे की काय? अरे मम्मी काय पागल झाली का? अरे मम्मी कोणाला म्हणू लागला? अरे पागल, मम्मीला मम्मी नाही तर पप्पा म्हणू का? ए माझ्या पोरीला काही पण नको म्हणू. अरे बाई, मी तुझा काय दुश्मन आहे का? नीट बघ ना माझ्याकडे कोण आहे म्हणून. अरे बापरे, तू आहे, ये ये घरात ये. अरे बेटा, हे कोट पॅन्ट तू कोणाकडून मागून आणले? कोणाकडून मागून आणले? अगं मम्मी, तुम्हाला काय भिकारी समजू लागली का? हे कोट पॅन्ट आहे ना, मी विकत आणलं, समजला ना? अरे मम्मी, येणे परत कोणाकडून तरी उधार पैसे घेतले वाटतं. हे तू रिकाम्या गोष्टी नको करू, समजला ना? ए तू शांत बस ग. अगं मम्मी, मी हे कोट पॅन्ट आहे ना माझ्या स्वतःच्या पैशाने आणलं. स्वतःच्या पैशानी? हा, स्वतःच्या पैशाने. अगं मम्मी, तुम्हाला म्हटली होती ना की काम लागल्याशिवाय घरी येऊ नको म्हणून. तर मम्मी, मी आहे ना कुठे कामाला लागलो नाही, तर मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला. अरे बापरे, स्वतःचा बिझनेस? हा, स्वतःचा बिझनेस. अरे स्वतःचा बिझनेस, पण बिझनेस आहे तरी कशाचा ते तरी सांगशील? अगं मम्मी, अगरबत्तीचा. आता काय तू अगरबत्ती विकू लागलास काय? हो मम्मी. अरे पागल, अगरबत्तीचा पुडा 10 रुपयाला मिळतो, ते तू विकू लागलास आणि म्हणतोस अगरबत्तीचा बिझनेस? अगं मम्मी, मी अगरबत्तीचा पुडा नाही विकू लागलो. मग? अगं मम्मी, मी एक अगरबत्ती 1000-2000 ला विकू लागलो. अरे तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो ग मम्मी, माझी तब्येत ठीक आहे. चल मम्मी, याला दवाखान्यात घेऊन. हो ग. अरे तुम्ही दोघी काय पागल झाल्या का? हे बघ, आता विश्वास बसला? अरे हो ना. अरे मम्मी, हा खरंच बोलत होता. अगं, चल येऊ का मम्मी, मी लोक माझी वाट बघत असतील. अरे आत्ताच तर आला आणि लगेच चालला, जेवण तरी करून जा. आल्यावर करतो का मम्मी? चल येतो मी. हो ठीक आहे बाळा, जा जपून हा. हो. आता माझा धंदा स्थिरावला आहे. आता मला गल्लोगल्ली फिरण्याची गरज नाहीये. आता ज्याला माझी गरज आहे तो माझ्याकडे येईल आणि अगरबत्ती घेऊन जाईल. अरे भाऊ, काय अगरबत्ती दिली तुम्हाला? काय झालं? अरे तुझी अगरबत्ती घेतली मी, माझा धंदा चांगला होईल म्हणून मी रिक्षात अगरबत्ती लावली आणि नुसता चहा प्यायला गेलो राव, आणि वापस आज बघतो तू काय माझी रिक्षाच गायब झाली. अरे बापरे, काय बोलता? हो ना. ए भाऊ, अरे काय अगरबत्ती दिली आम्हाला? काय आमच्या प्रमोशन साठी आम्ही अगरबत्ती घेतली आणि डायरेक्ट सस्पेंड ऑर्डर निघाला. अरे बाबा, आम्ही तुझ्याकडून प्रमोशन साठी अगरबत्ती घेतली. प्रमोशन तर झालं नाही, सस्पेन्शन ऑर्डर निघाला. डायरेक्ट सस्पेन्शन ऑर्डर निघाली आमची. काय भाऊ, काय अगरबत्ती दिली तुम्ही मला? अगरबत्तीचा तर काही फायदा झाला नाही, उलट माझा नवरा त्याच्या अगरबत्तीच्या धुराच्या वासाने त्या बाई सोबत पळून गेला. हो ना. काय टेन्शन दिलं रे अगरबत्तीवाल्यानं, लय टेन्शन दिलं. 3000 रुपयात चुना लावला मला.
काय करावं, जगावं का मारावं काही समजना मला. नाही टेन्शन आलं मला. काय करावं काय समजेना. काय झालं काय नाही भाऊ, बसलो असंच टेन्शन मध्ये. लय टेन्शन मध्ये दिसून राहिले तुम्ही. काय झालं? अरे काय सांगावं यार, लय टेन्शन आहे. काय टेन्शन आहे तुला? अरे तुला एक गोष्ट सांगतो, कोणाला सांगू नको बरं का ही गोष्ट. कधी माझ्या सासऱ्याला माहित पडलं ना तर माझ्या बोकांडीवर बसीन तो. हो, कोणाला सांगू नको ही गोष्ट. तुला सांगू राहिलो, तू मा मित्र आहे याच्यामुळे सांगू राहिलो तुला. हो, ते काय झालं, एक अगरबत्तीवर आलता. मी त्याच्यापासून आहे ना 3,000 रुपये दिले, 7 अगरबत्त्या घेतले. 7 अगरबत्ती 3,000 रुपयाची? हा यार, 7 अगरबत्ती घेतली मी 3,000 रुपयाची. मला चुना लावला त्या अगरबत्तीवाल्यानं. कोणता अगरबत्तीवाला? अरे ते जादूची अगरबत्तीवाला. राजूची अगरबत्तीवाला? तो हा, आता मला थोडा वेळ पहिले दिसला. कुठं दिसला तुला? हे आत्ता दिसला चल मला. चल 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 चल, कुठे इथे दाखव मला. कुठे चल लवकर. अरे थांब 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 थांब. अरे भाऊ, कशी अगरबत्ती दिली तुम्हाला? अरे तू पहिले कॉलर सोड रे तू. अरे तू अगरबत्ती दिली कशी मला? भाऊ कशाला अरे तुला नाही माहिती भाऊ, तू होय बाजूला. अरे तू पहिले कॉलर सोड अरे माझी. कॉलरने सोडत मी. तू हे सांग पहिले, अगरबत्ती दिली कशी तुम्हाला? अरे तू पहिले कॉलर सोडतो माझी. सर कॉलर सोड. कॉलरने सोडत मी. तू अगरबत्ती दिली कशी मला? अरे तू पहिले कॉलर सोड रे. हा बोल, काय म्हणू लागला? कशी अगरबत्ती देतो का मला तू? काय झालं? अरे तुला काय सांगितलं मी, माझ्या सासरा घरून पळण्यासाठी मी अगरबत्ती घेतली 7 दिली होती ना 7. हा बोल, काय झालं? पैसे किती दिले? 3,000 रुपये. 3,000 रुपये दिले का नाही मी? हा, एक काय झालं बोलल्यावर मग? पैसे दिले का नाही? अरे माझ्या सासऱ्यानं मी अगरबत्ती लावली 7 दिवस पुरे लावली मी. हा, माझ्या सासऱ्यानं माझ्या त्याच्या पोरीला, त्याच्या जावईला सगळ्याला घेऊन आला माझ्या घरी. हा, माझी सासू पण आली माझ्या घरी. अरे मी कमावणारा एकटा माणूस आहे रे भाऊ. भाऊ असे कसे अगरबत्ती दिली, गुडघे अजून दुखायला लागले. याचा अर्थ कोणाचेच काम सरळ झाले नाही, उलटेच झाले ना. हो ना. अरे हा भाऊ, सगळ्याचे काम उलटे झाले. अरे तर डोळे असून आंधळ्यांनो, सापड्यांनो, अरे तुम्ही शिकले सवरलेले आहात ना रे. तुम्ही पण माणसंच आहात ना रे. तुम्हाला हे समजायला हवी होती की जर अगरबत्तीने समस्या सोडवता आली असती तर किती मोठी गोष्ट झाली असती. वा रे वा. अरे ना, तुमच्यासारखे जे डोळे असलेले लोक आहे ना, हे आंधळे होतात आणि या आहे ना ढोंगी बाबाच्या जाळ्यात अडकतात आणि पैसे तर गमावतात आणि कधी कधी आहे ना आयुष्यही गमावतात. हा, नाही तर काय. अरे भाऊ, ते सगळं झालं. आता आमच्या पैशाचं काय ते सांगा. मला पैसे पाहिजे आम्हाला. आमचे पैसे द्या ना, आमचे पैसे द्या ना. तुम्ही सगळ्यांनी सलमान खानचा वॉन्टेड पिक्चर बघितला का? घेतला. त्याच्यामध्ये बघा सलमान खानचा एक डायलॉग आहे की एक बार मैंने कमिटमेंट कर दी तुम्ही आपने आपकी भी नाही सुनता. तसंच माझं आहे भाऊ. एकदा मी कोणाकडून पैसे घेतले ना तर ते मी परत करत नाही. हा. आपको हमारी ये वीडियो पसंद आई है तो इस वीडियो को लाईक करे, शेयर करें और अच्छी अच्छी कमेंट करे और हमारे चैनल आकर चलते प्रोडक्शन को सब्सक्राइब करें.